तळोजा जेलमध्ये कैद्यांना चिकन आणि मटण दिलं जातंय। व्हीआयपी कैद्यांना जेवणात नॉनव्हेज देत असल्याचा आरोप करण्यात आला। तळोजातील कैद्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेनूचं रेट कार्ड लोकशाही मराठीच्या हाती लागले। तळोजात सध्या आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गज कैदी आहेत। तळोजातील कैदी सुरेंद्र गडलिंगच्या तक्रारीने ही खळबळ माजली। कारागृहातील गैरव्यवहाराचा प्रकार पुन्हा एकदा आता समोर आलेला आहे। तळोजा कारागृहातील व्हीआयपी कैद्यांना जाणारा मेनूचा रेट कार्डच आता लोकशाही मराठीच्या हाती लागला। पाहुयात कोणते मेनू किती रुपये प्रमाणे कारागृहात व्हीआयपी बंदींना दिले जातात ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। फ्राइड चिकन 2000 रुपये, हैदराबादी मुराबादी बिर्याणी 1500 रुपये, शेजवान राईस 500 रुपये, प्रॉन्स बिर्याणी 2000 रुपये, चिकन मसाला 1000 रुपये, मंचुरियन चिकन 1500 रुपये, चिकन चिल्ली 1500 रुपये, मटन मसाला 8000 रुपये, मटन करी 7000 रुपये, दाल गोश्त 2000 रुपये, वेज मंचुरियन 1000 रुपये, वेज बिर्याणी 1000 रुपये, अंडा बिर्याणी 500 रुपये, स्पेशल वेज पकोडे 1000 रुपये। तर तळोजा जेलमध्ये कैद्यांना चिकन मटन दिलं जात असल्याची माहिती आता समोर आली। व्हीआयपी कैद्यांना जेवणात नॉनव्हेज देत असल्याचा आरोप करण्यात आला। तळोजातील कैद्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली। तळोजामध्ये अनेक दिग्गज कैदी आहेत, त्यामध्ये आमदार गणपत गायकवाड यांचा देखील समावेश आहे। व्हीआयपी कैद्यांच्या नॉनव्हेज मेनूचं रेट कार्ड लोकशाही मराठीच्या हाती लागलं। गरिबांना जेवण मिळत नाही, गरिबांना राहायला छत मिळत नाही आणि जेलमध्ये असलेल्या ज्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी त्यांची पडवर केली जाते। हे सगळं आजच बघतो आहोत आम्ही या ठिकाणी। भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, ज्यांना गुन्हेगार म्हणतात त्यांनाच पक्षात घेण्याची त्यांना सवय आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं घडत आहे। लोक समजतात काय केलं पाहिजे म्हणून। भाजप आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे गुंडाइझमला ताकद देणारं, ड्रग व्यवस्थेला, अंमली पदार्थांना ताकद देणारं हे सरकार आहे। तर या सरकारचं जे कृत्य आहे, चेहरा आहे, हे गुंडाइझमचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। कायदाला कोणीच मानत नाही, पोलिसाला कोणी मानत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।